वर्ष सुरू आहे 2025 आणि अर्ध वर्ष उलटण्याआधी चेंगराचेंगरीच्या 4 घटना घडल्या आहेत. आधी कुंभमेळ्यात 30 मृत्यू, मग पुष्पासाठी एक जीव गेला. गुजरातमध्ये 7 मृत्यू आणि आता बेंगळुरूमध्ये 11 मृत्यू. खरं तर या सगळ्या गोष्टीची निंदा करावी तेवढीच कमी आहे. मोठ्या कार्यक्रमांचं नियोजन निव्वळ गणलं जात आहे. याला जबाबदार कोण आणि आपण विचार करणार आहोत की नाही? बंगळुरूच्या एम चिन्नस्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरीच्या घटना घडली आहे. या घटनेत 11 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलेली आहे. 33 लोक जखमी झाल्याचं ते देखील म्हणाले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली आहे. पण आणखी किती लोक यात दगावले असतील, आता याचा खरा आकडा कधीही बाहेर येणार नाही. या घटनेचा धनी कोण, घटना कशी घडली, सगळं काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. बुधवारी म्हणजे 4 जूनच्या संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पहिला IPL विजयी साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमात चिन्नस्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने IPL जिंकले आहे. विराट कोहलीसह बंगळुरू संघाचे खेळाडू 4 जून रोजी ट्रॉफीसह बंगळुरूमध्ये पोहोचले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत देखील केलं. त्यानंतर विधानसभेच्या पायऱ्यांवर स्वागतासाठी बंगळुरूचे खेळाडू आलेले होते. ते कर्नाटकचे राज्यपाल देखील होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर मंत्र्यांनी देखील संघाचं स्वागत केलं. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्सच्या संघाची मिरवणूक निघणार होती आणि ते स्टेडियमकडे जाणार होती. पण पाऊस सुरू झाला आणि त्याच वेळी चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर संघ हॉटेलमध्ये परतला. शहराच्या विविध भागातून लोक मिळेल ते वाहन पकडून स्टेडियमकडे निघाले. यापैकी अनेकांनी 18 नंबरची जर्सी घातलेली होती. स्टेडियमच्या आसपास जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना रिक्षा किंवा टॅक्सी देखील मिळत नव्हत्या. ड्रायव्हर तिथे जाण्यास नकार देत होते. जे ऑटो चालक तयार झाले त्यांनी अवाच्य सव्वा भाडे आकारले आणि तरी स्टेडियम पासून 3 किलोमीटर दूरपर्यंतच जाता येत होतं. चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर लोकांनी मेट्रो स्टेशनकडे गर्दी करण्यास सुरुवात केली. प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाल्याने मेट्रो स्टेशन अधिकाऱ्यांनी स्टेडियम भोवतीचं स्टेशन बंद केलं. गुजरातच्या अहमदाबाद स्टेडियममध्ये IPLच्या फायनलमध्ये बंगळुरूने पंजाबचा पराभव करून पहिल्यांदाच IPLचा किताब मिळवला. हाच विजय साजरे करण्यासाठी बंगळुरूमध्ये उघड्या बसमधून एक मिरवणूक निघणार होती आणि पोलिसांनी रहदारीमुळे याला परवानगी नाकारली. यानंतर बंगळुरूच्या संघाचे लाल झेंडे घेऊन हजारोंच्या गर्दीने चिन्नस्वामी मैदानाकडे येत असल्याचं दिसलं आणि त्यातही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. 4 जूनच्या दुपारी 4 वाजता बंगळुरूतील चिन्नस्वामी स्टेडियममध्ये कर्नाटक सरकारच्या वतीने RCBच्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. घोषणा करण्यात आली होती. यानंतर दुपारपासूनच चाहते तिथं जमू लागले होते. BCCIच्या उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांच्या मते गर्दी अचानक इतकी वाढेल याची कोणालाही कल्पना नव्हती. राजीव शुक्ला म्हणाले, खूप मोठी गर्दी झाली होती. हा कार्यक्रम अचानक आयोजित करण्यात आला होता. गर्दी अचानक वाढेल याची कोणालाही कल्पना नव्हती. अगदी फ्रँचायझीलाही कल्पना नव्हती. ही अचानक झालेली दुर्घटना आहे. त्यामुळे सर्वांना दुःख झालं आहे. मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना शक्य तितक्या मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेवर राजकारण करू नये असंही शुक्ला म्हणाले आहेत. खरं तर या गोष्टीवर राजकारण करू नये, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मग या सगळ्या गोष्टीचा आरोपी कोण? कर्नाटक राज्य सरकार आणि RCB टीमसह मॅनेजमेंट याच कारणीभूत आहेत. स्टेडियममध्ये जल्लोष सुरू होता आणि बाहेर लोकांचा जीव जात होता. स्टेडियमच्या आतमध्ये RCBच्या जर्सीमुळे सर्वत्र लाल रंग पसरला होता, पण भिंतीच्या दुसऱ्या बाजूला त्याच रंगाचं रक्त वाहत होतं. पुष्पा सिनेमाच्या वेळी एक मृत्यू झाला, त्यावेळी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल केला होता. आता तोच कायदा विराट कोहली आणि कर्नाटक सरकारला लागू होणार का? सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून मोकळं झाल्याने त्या 10 जणांचा जीव पुन्हा येणार आहे का? रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या इंस्टाग्रामच्या पोस्टला रिपोस्ट करून विराटने आपल्यालाही दुःख झाल्याचं कळवलं. दुःख जर स्वतःला झालं होतं तर स्वतःचं मत सुद्धा मांडता यावं नाही का? हे दुर्दैवी आहे. त्या पोस्टला अनेक चाहत्यांच्या कमेंट आलेल्या आहेत. आम्ही तुझ्यासोबत आहोत, कोणाची चूक नाही, गर्दी झाल्यामुळे असं झालं, गर्दी हाताबाहेर गेली त्यामुळे घटना घडली. या सगळ्या लोकांना एकच प्रश्न आहे, जर तुमचा भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, आई वडील यापैकी कोणीही या घटनेत दगावलं असतं तर तुम्ही अशाच कमेंट केल्या असत्या का? न्याय मागितला नसता का? जितक्या प्रमाणात प्रशासन यासाठी गुन्हेगार आहे तितकेच विराट कोहलीसह RCBची संपूर्ण टीम आणि मॅनेजमेंट सुद्धा आहे. आता विराट तर इंग्लंडला पुन्हा सुखी आयुष्य जगण्यासाठी निघून जाणार, पण त्याला पाहण्यासाठी आलेल्या 10 मृत्यू पावलेल्या कुटुंबियांचं काय? आता पैसे फेकला जाईल. करोडो रुपयांची मदत म्हणून पैसे देऊन आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचं काम सगळेच करतील. पण जर तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती की गर्दी खूप होणार आहे तर मग का झाला हा कार्यक्रम?
हा मोठा प्रश्न आहे. विराट कोहली क्रिकेटर म्हणून मी त्याचा चाहता आहे, पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. सत्यता ही लोकांसमोर गेलीच पाहिजे. त्या 10 निष्पाप बळींच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. विराट चाहत्यांचं यावर काय मत आहे, कमेंट करून नक्की कळवा.